नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत जो ऐकताच मनात अनेक शंका निर्माण होतात। हिंदू धर्माला आधी कोणत्या नावाने ओळखले जायचे? मित्रांनो, ही माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। हिंदू हा शब्द आपल्या धर्मग्रंथांत, वेदांत, उपनिषदांत, गीतेत कुठेही सापडत नाही। मग आपले पूर्वज स्वतःला काय म्हणत होते? त्यांचा धर्म कोणत्या नावाने ओळखला जात होता? आज आपण वेद, पुराणे, ऐतिहासिक संदर्भ आणि भाषाशास्त्र या सर्वांच्या आधारे ही नावे शोधणार आहोत आणि समजून घेणार आहोत या प्रत्येक नावामागचा गूढ अर्थ। चला सुरू करूया। मित्रांनो, आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया। वेद, उपनिषदे, भगवद्गीता, पुराणे या कुठल्याही प्राचीन ग्रंथात हिंदू हा शब्द सापडत नाही। एन्साइक्लोपीडिया ब्रिटॅनिका स्पष्टपणे सांगते, "The term Hindu had no religious connotation in ancient or medieval times. It was used by foreigners to describe the people living beyond the Indus River." म्हणजे हिंदू हा शब्द बाहेरून आला, आतून आला नाही। आपले पूर्वज स्वतःला आणि आपल्या जीवन पद्धतीला वेगळ्या, अधिक खोल, अधिक अर्थपूर्ण नावांनी ओळखत होते। आज आपण त्या 7 प्राचीन नावांचा सखोल अभ्यास करणार आहोत। अ कोड फॉर टू धर्म, 2 वैदिक धर्म, 3 आर्य धर्म, 4 भारतीय धर्म, 5 श्रुती धर्म, 7 मानव धर्म, 7 ऋत धर्म। चला एक एक नाव समजून घेऊया। मित्रांनो, सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं नाव सनातन धर्म। हे नाव थेट भगवद्गीता आणि पुराणांत आढळतं। भगवद्गीता अध्याय 11 श्लोक 18, त्वम अक्षरम परमम वेदितव्यम, त्वम अस्य विश्वस्य परम निधानम, त्वम अव्यय शाश्वत धर्म गोप्ता, सनातनस्त्वम पुरुषो मतो मे। तू अक्षर परम जाणण्यायोग्य आहेस, तूच विश्वाचा परम आधार आहेस, तू अव्यय शाश्वत धर्माचा रक्षक आहेस, तू सनातन पुरुष आहेस। इथे सनातन धर्माचा स्पष्ट उल्लेख आहे। धर्म म्हणजे शाश्वत नियम, सनातन म्हणजे अनादी, अनंत। सनातन धर्माचा अर्थ सन प्लस आतन इक्वल्स सनातन। सन इक्वल्स जे नेहमी अस्तित्वात आहे, आतन इक्वल्स विस्तारलेलं, सर्वव्यापी, मनुस्मृती 1 पलाश-53 नीत म्हणम। मित्रांनो, आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया। द्वापरे अपरे अन्य कलियुगे नृणां युगह्रासानुरूपतः, म्हणजे प्रत्येक युगात धर्माचं स्वरूप काळानुरूप बदलतं, पण मूळ सनातन धर्म तोच राहतो। सनातन धर्माचा परिचय स्वामी विवेकानंद म्हणाले, "Hinduism is more correctly called Sanatana Dharma, the eternal religion, because it is not bound by time, place or person. It is the religion of humanity itself." म्हणजे सनातन धर्म हे नाव आपल्या धर्माचं सर्वात मूळ, सर्वात अचूक आणि सर्वात प्राचीन नाव आहे। मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं नाव वैदिक धर्म किंवा वैदिक संस्कृती हे नाव वेदांवरून आलं आहे, कारण आपल्या धर्माचा मूळ स्रोत वेद आहे। ऋग्वेद 21:19 तुवम समान हृदयानी वह समानमस्तु वो मनो यथा वह सुसहास्ती, म्हणजे तुमचे संकल्प समान असोत, तुमची हृदये समान असोत, तुमची मने समान असोत, जेणेकरून तुम्ही एकत्र राहू शकाल। वैदिक शब्दाचा वापर प्राचीन काळात आपला समाज स्वतःला वैदिक धर्मी किंवा वेदानुयायी म्हणत असे। मीमांसा दर्शनाचे जनक जैमिनी यांनी पूर्वमीमांसा सूत्रमध्ये म्हटलं आहे, धर्मो वेद लक्षणः, म्हणजे धर्म हा वेदांद्वारे ओळखला जातो। पाश्चात्य विद्वानांनी वापरलेलं नाव मॅक्स म्युलर, विल्यम जोन्स, H. विल्सन या सर्व पाश्चात्य विद्वानांनी 18-19व्या शतकात आपल्या धर्माला वेदिक रिलिजन म्हणूनच ओळखलं। मॅक्स म्युलर यांच्या सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्टमध्ये व्हॉट वी नाव कॉल हिंदुइझम वॉज नोन टू इट्स ओन पीपल इन इट्स अर्लिएस्ट अँड प्युरेस्ट फॉर्म ॲज द वेदिक धर्मा, द रिलिजन बेस्ड ऑन द वेदास। म्हणजे जोपर्यंत वेद हा आपल्या धर्माचा मुख्य आधार होता, तोपर्यंत त्याला वैदिक धर्म म्हणणं सर्वाधिक योग्य होतं। मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग, आर्य धर्म हे नाव। पण इथे एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे। आर्य हा शब्द वंश किंवा जात दर्शवत नाही, तो एक गुणवाचक शब्द आहे। आर्य शब्दाचा खरा अर्थ संस्कृतमध्ये आर्य म्हणजे श्रेष्ठ, सभ्य, सुसंस्कृत, उत्तम चारित्र्य असलेला। मनुस्मृती 2:3-1:18 मध्ये म्हटलं आहे, एतदेश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्र शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः।
म्हणजे या देशात जन्मलेल्या उत्तम चारित्र्याच्या लोकांकडून जगातील सर्व मानवांनी शिकावं. ऋग्वेद 9:6-5 मध्ये कृणुष्व पाजः प्रसितीम न पृथ्वीन याही राजेवाम वाम इभेन तृष्वीमती त्राक शद्वमार यिथ्वैम द्रुणानो जही रक्षांसी सुकृतो विदय. इथे आर्य हा शब्द सत्यनिष्ठ धर्मनिष्ठ माणूस या अर्थाने वापरला आहे, वंशाच्या अर्थाने नाही. मॅक्स म्युलरची स्पष्ट कबुली. मॅक्स म्युलर यांनी स्वतः नंतर सांगितलं, आय हॅव डिक्लेअर्ड अगेन अँड अगेन that if I say Aryans, I mean neither blood nor bones, nor hair nor skull. I mean simply those who speak an Aryan language. म्हणजे आर्य ही भाषिक संकल्पना होती, वांशिक नव्हती. आर्यन इन्व्हेजन थिअरी जी 1848 मध्ये मांडली गेली ती 2019च्या सेल जर्नल DNA संशोधनाने पूर्णपणे खोडून काढली. There is no evidence of any external Aryan race invading India. The term Arya was a self-designation of cultural and spiritual excellence used by the indigenous people themselves. म्हणजे आर्य धर्म म्हणजे श्रेष्ठ सदाचारी लोकांचा धर्म, हाच खरा अर्थ. मित्रांनो, आणखी 2 महत्त्वाची नावे पाहूया. भारतीय धर्म, भारत धर्म. आपला धर्म भारतवर्ष या भूमीशी इतका जोडलेला आहे की त्याला भारतीय धर्म असंही म्हणत असतं. विष्णू पुराण 20:3-1 मध्ये सुंदर वर्णन आहे. उत्तर यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षंतद भारतन्नाम भारती यत्र संतती. म्हणजे समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेला प्रदेश भारतवर्ष आहे, जिथे भारताचे वंशज राहतात. राजा भरत, ज्यांच्या नावावरून भारत हे नाव पडलं, ते शकुंतला दुष्यंताचे पुत्र, महाभारतातील एक महत्त्वाचं पात्र. इतिहासकार विन्सेंट ए स्मिथ यांच्या ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये द रिलिजन ऑफ एन्शियंट इंडिया बिफोर द टर्म हिंदू केम इन टू यूज वॉज सिम्पली नोन ॲज द धर्मा ऑफ भारतवर्षा, द रायचस वे ऑफ द पीपल ऑफ दिस सेक्रेड लँड. श्रुती धर्म, ऐकलेलं ज्ञान. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, वेद हे श्रुती आहेत, ऐकलेलं ज्ञान. म्हणून आपल्या धर्माला श्रुती धर्म किंवा श्रुती परंपरा असंही म्हणत. आपस्तंभ धर्मसूत्र 1.4.12.1 मध्ये श्रुती स्मृती विहित धर्म म्हणजे श्रुती आणि स्मृतीने सांगितलेला धर्म. ही 2 नावे भारतीय धर्म आणि श्रुती धर्म आपल्या धर्माचं भौगोलिक आणि ज्ञानात्मक स्वरूप दर्शवतात. मित्रांनो, आता 2 अत्यंत महत्त्वाची आणि वैश्विक स्वरूपाची नावे पाहूया. मानव धर्म. संपूर्ण मानवजातीसाठी हिंदू धर्माच्या मूलभूत संकल्पनेनुसार हा धर्म केवळ एका समुदायासाठी नाही, तो मानव धर्म संपूर्ण मानवजातीचा शाश्वत नियम आहे. महाभारत शांती पर्व 251.5. धारणात धर्म इत्याहुर धर्मो धारयति प्रजाः यस्यात धारण संयुक्त स धर्म इति निश्चयः. म्हणजे धारण करण्यामुळेच त्याला धर्म म्हणतात. जो प्रजेला, सर्व मानवांना धारण करतो, टिकवून ठेवतो, तोच खरा धर्म. महर्षी अरविंद यांनी सांगितलं, सनातन धर्म इज नॉट अ सेक्ट और अ क्रीड. It is Manava Dharma, the eternal law of human nature applicable to all mankind regardless of race, religion or nationality. ऋत धर्म, विश्वनियमांचा धर्म. मित्रांनो, हे नाव सर्वात प्राचीन आणि सर्वात गहन आहे. ऋत हा शब्द ऋग्वेदात 1990हून अधिक वेळा आढळतो. ऋत म्हणजे विश्वाचा नैसर्गिक वैश्विक नियम, सत्याचं मूळ रूप. ऋग्वेद 4.23.9 ऋत वदिष्यामी सत्यम वदिष्यामी म्हणजे मी ऋत बोलेन, मी सत्य बोलेन. सूर्य उगवणं, ऋतू बदलणं, नदी वाहणं हे सर्व ऋत विश्वनियम यानुसार चालतं. आणि आपला धर्म या ऋतशीच सुसंगत राहण्याची शिकवण देतो, म्हणून त्याला ऋत धर्म म्हणत असतं. श्री ऑरोबिंदो यांच्या द सिक्रेट ऑफ द वेडा या ग्रंथात रीता इज द फाउंडेशनल कॉन्सेप्ट ऑफ वेदिक रिलिजन. इट represents the cosmic and moral order that the rishis sought to align human life with. म्हणजे ऋत धर्म म्हणजे विश्वाच्या मूळ सत्यानुसार जगण्याचा धर्म. मित्रांनो, आता समजून घेऊया हिंदू हे नाव कधी आणि कसं आलं. पर्शियन उत्पत्ती. इ.स.पूर्व 6व्या शतकात पर्शियन सम्राट दारायस पहिला डॅरियस प त्याच्या शिलालेखांत ही इंदुश असा उल्लेख. संस्कृतमधील स चा उच्चार पर्शियनमध्ये ह होतो. सिंधू हिंदू. अरबी आणि इस्लामिक काळातील वापर. इ.स. 8व्या शतकानंतर अरब आणि पर्शियन प्रवासी इतिहासकार सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या धर्माची पर्वा न करता हिंदू म्हणत. अल बिरुनी
इ.स. 10,000 तेहकीक ए हिंदमध्ये भारतीय लोकांच्या धर्म, विज्ञान, गणिताचं वर्णन करताना हिंदू शब्द वापरला. धार्मिक अर्थाने वापर खूप नंतर. इतिहासकार रोमिला थापर यांच्या संशोधनानुसार हिंदू शब्दाला धार्मिक अर्थ मिळाला तो 14-15व्या शतकात, जेव्हा इस्लामिक सल्तनत आणि मुघल काळात स्थानिक लोकांना त्यांच्या परधर्मीयांपासून वेगळं ओळखण्यासाठी हिंदू हा शब्द वापरला गेला. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका म्हणते, It was only from about the 14th century onward that Hindu began to be used to denote a religious identity, as distinct from a geographical one. ब्रिटिश काळात अधिकृत नाव इ.स. 1830च्या आसपास ब्रिटिश प्रशासनाने जनगणना, कायदे, दस्तऐवजांसाठी हिंदुइझम हा शब्द अधिकृतपणे वापरायला सुरुवात केली. म्हणजे हिंदू धर्म हे नाव आजच्या स्वरूपात फक्त 200 वर्षे जुनं आहे. पण आपला धर्म, सनातन धर्म, वैदिक धर्म, ऋत धर्म हजारो वर्षे जुना आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं सनातन धर्म, गीतेत उल्लेखित सर्वात प्राचीन, सर्वमान्य नाव. वैदिक धर्म, वेदांवर आधारित, पाश्चात्य विद्वानांनीही वापरलेलं नाव. आर्य धर्म, श्रेष्ठ चारित्र्याचा धर्म, वंशाशी संबंधित नाही. भारतीय धर्म, भारतवर्षाशी जोडलेलं नाव. श्रुती धर्म, ऐकलेल्या ज्ञानावर आधारित. मानव धर्म, संपूर्ण मानवजातीसाठी. ऋत धर्म, विश्व नियमांशी सुसंगत जगण्याचा धर्म. हिंदू हे नाव फक्त 14-15व्या शतकापासून धार्मिक अर्थाने रूढ झालं आणि ब्रिटिश काळात अधिकृत झालं. मित्रांनो, नाव कुठलंही असो, सनातन असो, वैदिक असो, आर्य असो की हिंदू, त्या सर्वांमागचं सत्य एकच आहे. एकसद विप्रा बहुधा वदंती, ऋग्वेद 1:664 सप्पोर 66. म्हणजे सत्य एकच आहे. ज्ञानी त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. आपला धर्म नावांच्या पलीकडे आहे. तो आहे एक अनुभूती, एक जीवनशैली, एक शाश्वत सत्य. आणि आज या क्षणी तुम्ही त्या सनातन परंपरेचा भाग आहात. मग त्याला तुम्ही कुठलाही नावाने ओळखा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हिंदू धर्माबद्दल कोणता प्रश्न सर्वात जास्त उत्सुकता निर्माण करतो किंवा नवीन विषय सुचवण्याकरता कॉमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा नवीन प्रश्नासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.